गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी उद्देशाने राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यानुसार नाशिक शहरातील 700 गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा प्रदान करण्यात येणार आहे। महिला व बाल विकास विभागाच्या 8 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येते। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे। ई-रिक्षाच्या एकूण किमतीच्या 70% रक्कम बँक कर्जाद्वारे, 20% रक्कम राज्य शासनाकडून अनुदान म्हणून, तर उर्वरित 10% रक्कम लाभार्थ्यांना भरावी लागणार आहे। या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे। तसेच त्यांचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे आणि त्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे। याशिवाय विधवा, घटस्फोटित, अनाथ आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे। या योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, महिला सक्षमीकरण हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय। गुलाबी ई-रिक्षा योजनेमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल। महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी सांगितले की इच्छुक महिलांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक येथे अर्ज सादर करावे। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी www.nashik.government.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधू शकतात। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी कुणाल दंडगवार, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।